नमस्कार, यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मी होळकर सर. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण काळ आणि काळाचे प्रकार पाहिले, तसेच काळाची व्याख्या पाहिली, त्याचे प्रकारसुद्धा पाहिले आणि त्या तिन्ही प्रकारापैकी म्हणजे प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स हे तिन्ही प्रकार पाहिले. म्हणजे प्रकार पाहिले, फक्त त्याची माहिती नाही पाहिली. तर आपण त्या एका प्रकाराची माहिती पाहणार आहोत. तर प्रथम आहे प्रेझेंट टेन्स, म्हणजे वर्तमान काळ होय. आता वर्तमान काळाची पूर्ण माहिती, त्याचे प्रकार, वर्तमान काळाची व्याख्या आता आपण पाहणार आहोत. तर वर्तमान काळ म्हणजे काय? वर्तमान काळ म्हणजे एखादी क्रिया वर्तमान काळात चालू आहे किंवा घडते, म्हणजे एक वर्तमान काळाची स्थिती दाखवणारा, क्रिया दाखवणारा काळ म्हणजे वर्तमान काळ. एखादी क्रिया नियमित घडते किंवा चालू आहे ती स्थिती दाखवणारा काळ म्हणजे वर्तमान काळ होय. म्हणजे वर्तमान काळात एखादी सवय व्यक्त केली जाते किंवा नित्याची बाब व्यक्त केली जाते. अशा प्रकारे म्हणजे सवय, स्थिती, क्रिया, परिस्थिती दाखवणारा काळ म्हणजेच वर्तमान काळ होय. म्हणजे बघा, सध्या चालू असलेली किंवा सवयीने केलेली क्रिया किंवा सामान्यतः अस्तित्वात असलेली स्थिती व्यक्त करणारा काळ म्हणजेच वर्तमान काळ होय. आता या वर्तमान काळाचे प्रकार पाहू. तर वर्तमान काळाचे प्रकार 4 आहेत. वर्तमान काळाचे प्रकार 4 आहेत. ते कोणकोणते आपण पाहू. नंबर 1 आधी आपण इथे लिहू, टाइप्स ऑफ प्रेझेंट टेन्स. वर्तमान काळाचे प्रकार. There are 4 wise types of present tense. One first type है simple present tense. म्हणजे साधा वर्तमान काळ. दुसरा आहे प्रेझेंट कंटिन्यूअस टेन्स. चालू वर्तमान काळ. तिसरा प्रेझेंट परफेक्ट. प्रेझेंट परफेक्ट टेन्स म्हणजे पूर्ण वर्तमान काळ. आता चौथा प्रकार आहे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यूअस टेन्स. कंटिन्यूअस टेन्स म्हणजे चालू पूर्ण वर्तमान काळ. चालू पूर्ण वर्तमान काळ. हे झाले आपले वर्तमान काळाचे 4 प्रकार. आता या एका प्रकाराची माहिती आपण सविस्तरपणे पाहणार आहोत. तर सर्वप्रथम घेऊ आपण सिंपल प्रेझेंट टेन्स. म्हणजे वर्तमान काळाचा पहिला प्रकार सिंपल प्रेझेंट टेन्स. म्हणजे आपण फर्स्ट टाइप पाहणार आहोत. फर्स्ट टाइप ऑफ प्रेझेंट टेन्स. वर्तमान काळाचा पहिला प्रकार साधा वर्तमान काळ म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्स. सिंपल प्रेझेंट टेन्स
साधा वर्तमान काळ. आता साधा वर्तमान काळ म्हणजे काय याची व्याख्या तसेच उदाहरणाद्वारे याचे घटक सगळं आपण पाहणार आहोत. साधा वर्तमान काळ चांगल्या रीतीने समजून घेतल्यानंतर आपण पुढचा प्रकार पाहणार आहोत. तर प्रथम साध्या वर्तमान काळाची व्याख्या. डिफाइन ऑफ सिंपल प्रेझेंट टेन्स. साध्या वर्तमान काळाची व्याख्या. Events which always be causes, it is called simple present tense. जी क्रिया नेहमी घडते, जी क्रिया नेहमी घडते त्यालाच साधा वर्तमान काळ म्हणतात. त्यालाच साधा वर्तमान काळ म्हणतात. आता हे पाहिजे आपण व्याख्या. म्हणजे जी क्रिया नेहमी घडते, जी क्रिया नेहमी घडते या सतत घडते या नियमित घडते त्या क्रियेला काय म्हणतात? साधा वर्तमान काळ म्हणतात. राजेश पाणी पितो. आता राजेश नेहमीच पाणी पिणार, आज पिलं उद्या नाही असं नाही. सूर्य उगवतो, सूर्य नेहमीच उगवणार. म्हणजे ज्या नित्याची क्रिया आहे, जी नियमित घडणारी क्रिया आहे ती वर्तमान काळात घडत असते आणि नियमित घडते, नेहमी घडते त्याच क्रियेला साधा वर्तमान काळ असे म्हणतात. आता आपण या साधा वर्तमान काळ 4 घटकाद्वारे 4 किंवा 5 या घटकाद्वारे समजून घेऊया. साधा वर्तमान काळ मध्ये घटक म्हणजे सब्जेक्ट, वर्ब, ऑब्जेक्ट, कॉम्प्लिमेंट आणि ॲडजेक्ट हे 5 घटक असतात. तर साधा वर्तमान काळ हा 2 शब्दांनी बनतो. जसं ती पाणी पिते म्हणजे सी ड्रिंक्स. ती पाणी पिते म्हणजे 3 शब्द आले. पण ती पिते हे 2 शब्दांनी सुद्धा वाक्य बनू शकतं. ती पिते म्हणजे सी ड्रिंक्स. परंतु हे वाक्य 2 शब्द आहे परंतु त्याचा अर्थ पूर्ण होत नाही. म्हणून पाहिजे आपल्याला ती पाणी पिते सी ड्रिंक्स वॉटर असे हे वाक्य, याचा अर्थ पूर्ण होतो. म्हणजे हे 3 शब्दांनी वाक्य बनलेलं आहे. आणि 4, 5 या शब्दांनी सुद्धा वाक्य होतं म्हणजे त्यात कॉम्प्लिमेंट येतं. तर आपण हे पाहणार आहोत. आता प्रथम घेऊ आपण सब्जेक्ट. सगळे घटक 5 असतात. सब्जेक्ट, वर्ब त्याला V1 म्हणतात, त्याला कंटकमध्ये S म्हणतात. ऑब्जेक्ट याला टू, त्याच्यानंतर कॉम्प्लिमेंट याला सी आणि ॲडजेंट. असे हे किती 5 प्रकार आहेत. परंतु 5 घटक आहेत, प्रकार 5 घटक आहेत. याची माहिती आपण सविस्तर बघणार आहोत. सर्वप्रथम बघू आपण सर्वप्रथम काय बघू आपण? सब्जेक्ट. सब्जेक्ट म्हणजे काय? कर्ता. सब्जेक्ट म्हणजे कर्ता. आता वाक्यामध्ये सर्वप्रथम कर्ता असतो. वाक्यामध्ये सर्वप्रथम कर्ता असतो. पाणी पिते, पण कोण पाणी पिते? ती पाणी पिते. म्हणजे ती काय झाला? सब्जेक्ट झाला. वही आणतात, कोण वही आणतात? ते वही आणतात. म्हणजे ते काय झाला? सब्जेक्ट.
जेवण करतो. पण कोण जेवण करतो? रमेश करीत असल, राजू करीत असल, माधुरी करीत असल. हे काय झाले? सगळे करते झाले. काय झाले? करते. आणि याला प्रश्न पूर्ण जर प्रश्न विचारला तर आपल्याला सब्जेक्ट मिळतो. म्हणजे पूर्ण प्रश्न विचारला की आपल्याला काय मिळतो? सब्जेक्ट. आणि सब्जेक्ट हा दोन भागामध्ये असतो. नाऊन, प्रोनाऊन. सब्जेक्ट हा दोन भागात असतो. नाऊन, प्रोनाऊन. नाऊन, प्रोनाऊन. सब्जेक्ट हा दोन भागात असतो. म्हणजे एक आहे नाऊन, दुसरा प्रोनाऊन. आवाज म्हणण्यापेक्षा रूपात, दोन रूपात असतो. नाऊन, प्रोनाऊन. आता नाऊन, प्रोनाऊन या शब्दाच्या जातीमध्ये हे मी समजून सांगणार आहे. नंतर नाऊन काय, प्रोनाऊन काय, नंतर आपण शब्द जातीवर सुद्धा एक व्हिडिओ घेणार आहोत, त्याच्यामध्ये आपण सांगू. तर नाऊन म्हणजे काय आपण समजून घेऊ. नाऊन म्हणजे काय? एखादे नाव, व्यक्ती, वस्तू, स्थळ यांच्या नावाला दिलेलं नाव म्हणजे नाऊन होय. म्हणजे एखाद्या व्यक्तीला दिलेलं असेल, एखाद्या स्थळाला दिलेलं असेल, एखाद्या वस्तूला दिलेलं असेल, हे सगळ्याचे नाव म्हणजे काय असते? नाऊन. जगातल्या प्रत्येक वस्तूला दिलेले नाव म्हणजे काय असतं? नाऊन. म्हणजे तेच म्हणजे त्याला म्हणतात सब्जेक्ट. जे आता जगात कोणत्याही वस्तूला दिलेलं नाव, समजा खुर्ची असेल, चटई असेल, रमेश असेल, काजल असेल, एखाद्या शहराला दिलेलं नांदेड असेल, एखाद्या वस्तूला दिलेलं लाकूड असं, कोणतीही वस्तू असो, कोणतीही व्यक्ती असो, कोणताही प्राणी असो, कोणताही कीटक असो या काहीही असो, त्याला जे नाव दिले जातं, जगातील काहीही असो त्याला जेव्हा दिले जाते त्याला म्हणतात नाऊन किंवा सब्जेक्ट. आता बघा, सब्जेक्ट हा दोन मध्ये असतो, नाऊन किंवा प्रोनाऊन. आता याच्यामध्ये आपण बघितलं रमेश, आता बघितलं रमेश, काजल. आता रमेश ब्रिंग अ नोटबुक. बघा, रमेश ब्रिंग्स अ नोटबुक. रमेश काय झाला याच्यात? सब्जेक्ट झाला. रमेश काय झाला? सब्जेक्ट. वही कोण आणतो? रमेश आणतो. पूर्ण प्रश्न विचारा, तुम्हाला सब्जेक्ट ऑटोमॅटिक भेटतो. बघा, प्रश्न विचारा, वही कोण आणतो? रमेश आणतो. म्हणजे रमेश काय झाला? सब्जेक्ट. अशा प्रकारे पूर्ण प्रश्न विचारा, आपल्याला सब्जेक्ट मिळाला म्हणजे नाऊन. आता तुम्हाला समजलं. आता सांगू आपण प्रोनाऊन. आता प्रोनाऊन म्हणजे काय? प्रोनाऊन म्हणजे सर्वनाम. प्रोनाऊन म्हणजे सर्वनाम. नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला काय म्हणतात? सर्वनाम म्हणतात. जे नामाऐवजी वापरतात. आता समजा वाक्य की राजेश मुंबईला जातो. आता इथं राजेश काय झालं? नाऊन झालं. परंतु इथं ज्याच्याऐवजी आपण वापरलं तो मुंबईला जातो. मग ती मुंबईला जाते, मग ते मुंबईला जातात. हे तो, ती, ते हे जे असतात ते असतात सर्वनाम. कारण सतत आपण नाम वापरत नाही, त्याच्याऐवजी आपण सर्वनाम वापरतो. घरामध्ये सुद्धा तू इकडे किंवा राजेश इकडे असं नाही म्हणत, तर तू इकडे म्हणतो. त्याने काम केले म्हणतो. तो, ती, ते, त्या, ती, हे, ह्या, ही असे आपण शब्द वापरतो, त्याला म्हणतात सर्वनाम. आपण सर्वनामही पाहिलं आणि नामही पाहिलं म्हणजे तुम्हाला सब्जेक्ट चांगल्या रीतीने कळाला. आता एक वाक्य घेतो. समजा सब्जेक्ट हा वाक्याच्या मध्यभागी येतो, वाक्याच्या प्रथमही येतो किंवा वाक्यामध्ये एकापेक्षा जास्त सब्जेक्ट सुद्धा असू शकतात. आता समजा मी वाक्य घेतलं, रामूची व अंजूची सायकल
मराठीमध्ये दुचाकी, सायकलला मराठीमध्ये काय म्हणतात? दुचाकी. दुचाकी चोरीला जाते. आता याच्यात सब्जेक्ट कसा ओळखणार? प्रश्न विचारा हो ना. कोणाची दुचाकी चोरीला जाते? कोणाची दुचाकी चोरीला जाते? रामूची व अंजूची. कोणाची चोरीला जाते? रामूची व अंजूची दुचाकी काय जाते? चोरीला जाते. म्हणजे याच्यात सब्जेक्ट कोण झाला? रामूची व अंजूची दुचाकी. ठीक आहे ना? अशा प्रकारे असे सब्जेक्ट तुम्हाला ओळखता. आता दुसरं उदाहरण घेऊ. राम व श्याम. राम व श्याम शेतात जातात. शेतात कोण जातात? राम व श्याम. शेतात कोण जातात? राम व श्याम. राम व श्याम काय झाला? सब्जेक्ट झाला. आता अशी बरेच उदाहरण तुम्हाला समजतात. पूर्ण प्रश्न विचारला की तुम्हाला बरोबर सब्जेक्ट कळणार. आता आपण सब्जेक्ट झालं. आता आपण घेऊ दुसरा भाग वर्ब. घेऊ आपण वर्ब. वर्ब म्हणजे काय? वर्ब म्हणजे क्रियापद. वर्ब म्हणजे क्रियापद. वर्ब म्हणजे क्रियापद. आता क्रियापदाचे 5 प्रकार आहेत. ते शब्दाच्या जातीमध्ये पाहणार आहोत आपण. पण इथं आपण तात्पुरते पाहू. क्रियापद. क्रियापद म्हणजे काय? म्हणजे क्रिया करणे किंवा क्रिया घडणे म्हणजे ऍक्शन. क्रियापद म्हणजे ऍक्शन होणे, एखादी ऍक्शन होणे. सीता नदीत पोहते. आता इथं क्रियापद कोणतं करायचं? पोहण्याची क्रिया आहे की नाही? मग क्रियापद कोणतं असणार? पोहणे. ती गाणे म्हणते. इथं क्रिया कोणती आहे? म्हणण्याची आहे. म्हणजे ती म्हणणे काय झालं? क्रियापद झालं. किंवा अंजू जेवण करते. इथं क्रिया काय झाली? जेवण्याची. समजा आपण असं नाव घेतलं अंजू जेवण. क्रिया झाली का याच्यात? नाही झाली. कारण अंजू जेवण का? क्रियाच घडली नाही. अंजू जेवण करते म्हणून मग जेवण करते काय झाली? क्रिया झाली. कमल शेतात काम करतो. आता याच्यात क्रियापद ओळखा बरं. ऍक्शन कुठे झाली? क्रिया कुठे घडली? काम करते. क्रियापद कोणतं मग? काम करते. मी मुंबईला 5 वाजता जातो. आता याच्यात क्रिया कोणती होणार? ओळखा. जाण्याची क्रिया आहे. कोणती आहे? जाण्याची. म्हणजे ऍक्शन होईल जाण्याची क्रिया. म्हणजे त्यात क्रियापद कोणतं आहे? जाणे. हे गो. अशा प्रकारे ही क्रियापद. आता समजा रमेश, इंग्लिश मध्ये घेऊ आपण. रमेश गोज टू स्कूल. बघा याच्यात क्रियापद कसं ओळखायचं? आता हे सब्जेक्ट तुम्हाला माहीत झालं. पहिल्यांदा काय असतो? सब्जेक्ट. आता या सब्जेक्टला चिकटूनच काय असतं? क्रियापद असतं. काय असतं? क्रियापद. म्हणजे हे काय झालं? क्रियापद आहे. म्हणजे गोज म्हणजे काय? जातो. म्हणजे जाण्याची क्रिया. म्हणजे क्रियापद कोण झालं? गोज झालं. कोण झालं? गोज. मराठीमध्ये क्रियापद शेवटी येतं. तर इंग्रजीच्या वाक्यामध्ये सब्जेक्टच्या नंतर काय येतं? क्रियापद येत असतं. आता राम उशिरा येतो. आता याच्यात या मराठीच्या वाक्यात क्रियापद कुठे आलं? शेवटी आलं. हे काय झालं? क्रियापद झालं. इंग्रजीच्या वाक्यात बोललं तर आधी राम नंतर येतो म्हणजे कम, कम्स आणि लेट. म्हणजे हे काय झालं? कम क्रियापद झालं. हे कम हे करता हे क्रियापद. म्हणजे हे सब्जेक्ट हे वर्ब. म्हणजे सब्जेक्टला चिकटूनच काय आलं? क्रियापद आलं. म्हणजे हे काय झालं? क्रियापद. कम्स काय आहे? क्रियापद. आता या क्रियापदामध्ये 2 असतात. एक हेल्पिंग वर्ब्स, एक मेन वर्ब्स. 2 असतात. आता एक मेन वर्ब, दुसरा असतं हेल्पिंग वर्ब. आता हेल्पिंग वर्ब मध्ये कोणती कोणती येतात? ॲम, इज, वाज, वेअर. ॲम, इज, वाज, वेअर. अजून हॅड, शाल, विल, डेअर, डज, डू, डीड. असे बरेचसे येतात. कॅन, फूड. अशा प्रकारे हे सगळे काय असतात? हेल्पिंग वर्ब्स असतात. आणि हे मेन वर्ब म्हणजे आता आपण फूड, ॲक्शन, फूड, कीप, मीट, स्विम,
हे झाले मेन वर्ब म्हणजे मुख्य क्रियापद. मेन वर्ब म्हणजे काय? मुख्य क्रियापद. आणि हेल्पिंग वर्ब म्हणजे सहाय्यकारी क्रियापद. सहाय्यकारी हेल्पिंग वर्ब लिहायचं आहे का? हेल्पिंग वर्ब. सहाय्यकारी क्रियापदे. सहाय्यकारी क्रियापदे हेल्पिंग वर्ब एम, इज, वाज, वेअर आणि मेन वर्ब ते. आता याचा दोन्ही योनीचाही वाक्यात उपयोग होतो. समजा म्हणायचे ती खूप हुशार आहे. ती खूप हुशार आहे. आता याच्यामध्ये मेन वर्ब येतं का? नाही आहे. याच्यामध्ये कोणतं येतं? हेल्पिंग वर्ब येतं. म्हणजे सी. मग आता इथं कोणतं आहेला कोणतं वापरणार? इज. इज आता सी इज व्हेरी क्लेव्हर. सी इज व्हेरी क्लेव्हर. वर्ब कोणतं याच्यात? इज आहे. कोणता आहे? इज. आता मग दुसरं राणी. राणी राणी दुःखी होती. आपल्याला लिहायचे की राणी काय होती? दुःखी होती. राणी वाज सॅड. म्हणजे क्रियापद आपलं वर्ब क्रियापद कोणतं आलं? वाज. कोणतं आलं? वाज. ती पोहू शकते. म्हणायचे की ती. आता तो काय काय वाक्यामध्ये दोन्ही येतात. हेल्पिंग वर्ब येते आणि मेन वर्ब सुद्धा येते. आता समजा म्हणायचे ती नदीत पोहू शकते. ती नदीत पोहू शकते. आता बघायचं सी. आता कॅन. सी शक्तीला काय म्हणतात? कॅन. सी कॅन स्विम इन द रिव्हर. इन द रिव्हर. बघा ती नदीत पोहू शकते. कॅन काय आहे? हे आहे कॅन हेल्पिंग वर्ब. आणि स्विमिंग काय आहे? स्विम आहे मेन वर्ब. अशा प्रकारे हेल्पिंग वर्ब आणि मेन वर्ब हे आपण समजून घेतले. आणि या दोन्हीचा उपयोग वाक्यामध्ये होत असतो. म्हणून हेल्पिंग वर्ब समजून घ्या. हेल्पिंग वर्बची लिस्ट तुम्हाला मी देणार आहे एका व्हिडिओद्वारे. ते तुम्ही वाचा आणि पाठ करा. अशा प्रकारे आपण सब्जेक्ट आणि वर्ब याची माहिती पाहिली. आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ऑब्जेक्ट, कॉम्प्लिमेंट आणि ॲडजेक्ट याची माहिती घेऊ. आता वर्बची माहिती आज आपण पाहिली, पण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण थोडी अजून उदाहरणाद्वारे घेऊया. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण वर्बची माहिती घेऊया. व्हिडिओ जर चांगला आवडला किंवा समजला तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट्स करा. आणि काही अडचणी आल्या असतील तर कमेंट्सद्वारे कळवा. धन्यवाद.